आणि इथे 2 गुण आपल्या संघासाठी समाधान मोरेच्या माध्यमातून या ठिकाणी मिळतात। खूप सुंदर, अतिशय सुंदर अशी या ठिकाणी आपण चढाई पाहतोय। पुन्हा एकदा मैदान क्रमांक इकडे वळतोय। सुंदर त्या ठिकाणी एक चांगली पकड आपण पाहिली आणि आपण किरकिरे ज्या वेळेला आपल्या संघाला गरज असते त्यावेळेला आपण मात्र या ठिकाणी अपार चढाया करतो। रसिक मनाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याकडे बघण्यास भाग पाडणारा आपण खेळाडू आहे। अप्रतिम शरीरयष्टी आहे, अप्रतिम खेळ आहे, ताकदीचा खेळ आहे। मग एक असेल, 2 असेल, 3 असेल, त्यावेळेला आपण पुन्हा एकदा आपण अगदी सहज गत्या गुण घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय। मित्रांनो, अशी सहज गत्या मिळत नसतं। सर्वांना स्टेजवरच्या सर्वांना नम्र विनंती आहे, जे बाहेरचे आहेत त्यांनी कृपया प्लीज सहकार्य करा आणि स्टेजवरून खाली होता। प्लीज प्लीज पूर्ण स्टेज वापरेला प्लीज जरा प्लीज। तिकडे पण दादा प्लीज, तुम्ही तळले तर सगळे जातील, बाकी काही ना आम्ही प्रेमाने सांगतोय। गर्दीच तेवढी आहे त्याच्यामुळे आपलाही नाईलाज होतो, लक्षात घ्या। कारण समोर पण गर्दी आहे, मागे पण गर्दी आहे, पण स्टेज धोकादायक। आमचं पण समजून घ्या, स्टेज मुळे तर त्याचं पण नुकसान आहे, आमचं पण नुकसान आहे, त्यामुळे प्लीज। तिकडे मात्र काय घडलं आहे, मैदान क्रमांक 2 वादळ काय ओहावचक वादळ खालीपणा। इकडे मात्र क्या बात आहे, इकडे मात्र आपण एक सुंदर पकड मात्र झालेली आहे, सांघिक शक्ती आहे शेवटी। आता तिकडे बघा 1-8 18 जय बजरंग रोह 18 खारीक पाडा 18 खरा खेळ मात्र त्या ठिकाणी सुरू झाला आहे। बोनस प्रशांत जाधव चढाईसाठी येतोय। प्रशांत जाधव डबल 7 4 पॉइंट आणला 2 मिनिटं दिली ना, आले राहून गर्दी खूप मोठी या ठिकाणी झालेली आहे। जिल्ह्यातील पहिलीच स्पर्धा असल्या कारणानं या ठिकाणी नक्कीच तो उत्साह आमच्या रसिक प्रेक्षकांमध्ये आहे। आपल्याला नाराज करणं हा आमचा उद्देश नाही आहे, परंतु एखादी दुर्घटना घडू नये हा त्याच्या मागचा उद्देश आहे। जर कदाचित स्टेज इकडे तिकडे झालं मोडलं तर मग त्याच्यापासून एखादी दुर्घटना घडू शकते, म्हणून आम्ही ही काळजी घेतो, लक्षात घ्या। सुंदर बोनस प्लस पॉइंट त्या ठिकाणी मिळवतोय। पुन्हा एकदा समाधान, तिकडे 19-18 रोहा 19 खाईकवाडा 18 आणि पुन्हा एका चांगल्या पकडीचं प्रदर्शन त्या ठिकाणी आपण जयभद्रका रोहा संघाकडून पाहिलं आणि राकेश गायकवाड चढाईसाठी। प्रत्येक सामना हा टॉप आहे, प्रत्येक सामना हा जबरदस्त आपल्या अंगावर आपल्या अंगावर काठी निर्माण करणारा आहे शेवटच्या क्षणापर्यंत।
सुंदर चढ्या पाहतो या खेळाडूच्या माध्यमातून, कारण परंतु आता मात्र एक मोठी शक्ती समोर उभी राहिली आणि त्याच्यामुळे मला मात्र संपलाय. मैदान क्रमांक 2चा 22-20 अशा गुणफलकानं त्या ठिकाणी रोहा संघ हा विजयाचा पात्र ठरला आणि खारीकपाडा संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर गेला. आणि निश्चितपणे त्या ठिकाणी विजयी संघ जयभद्र रोहा, खारीकपाडा संघ आपण यायचं आहे, आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे आणि गुणलेखक त्या ठिकाणी उत्कृष्ट खेळ करणारा खेळाडू त्याचं देखील नाव आमच्याकडे पाठवून द्या, म्हणजेच आपल्याला त्याचा सन्मान करता येईल. चला, मैदान क्रमांक 2 वर TBM कारावी वर्सेस जय हनुमान धेरण दोन एकदा अपमान किरकिरे चढाईसाठी जातोय. 3 वर्सेस 1 पकडला गेला तर सुपर टँकर्स ऑन, परंतु तेवढ्या विश्वासानं मात्र त्या ठिकाणी अपमान गेलाय. आता मात्र पुन्हा एकदा शक्तीचं प्रदर्शन आहे. आता मात्र करून दाखवलं पाटणेश्वर, क्या बात आहे. आता मात्र एक मोठ्या जिद्दीनं आपण उतरला. हे करायचं म्हणजे करायचं, अडवायचं म्हणजे अडवायचं, पकडायचं म्हणजे पकडायचं, ही जिद्द तुम्ही मनाशी ठरवली आणि ते सत्यात उतरवलं. म्हणजे अशाही काही गोष्टी असतात ज्या आपल्या स्वतःच्या कॉन्फिडन्सवर अवलंबून असतात. चला, मैदान क्रमांक 2 वर TBM कारावी वर्सेस जय हनुमान धेरण. TBM कारावी जय हनुमान धेरण मैदान क्रमांक 2चा ताबा घ्या. 5 मिनिटाच्या आतमध्ये दोनही संघाने मैदान क्रमांकाच्या आतमध्ये यायचं 2 साठी. लक्षात घ्या सर, लावा टायमिंग मैदान क्रमांक 2 वर TBM कारावी जय हनुमान धेरण. इकडे समाधान मोरे. अनेक आमच्या हौशी रसिक प्रेक्षक वर्ग मित्रांनो, माफ करा, बऱ्याच जणांना स्पर्धा कदाचित पाहता येत नाहीये, त्याचा उंच करून पाहावी लागते, परंतु गर्दीच तेवढी आहे. धन्यवाद. चला, मैदान क्रमांक 2 वर त्या ठिकाणी TBM कारावी जय हनुमान धेरण. धेरण संघ हजर झाला. TBM कारावी आपण आलात का? TBM कारावी धेरण संघ उपस्थित झालाय. TBM कारावी आपण चला. चला, मैदान क्रमांक 2 वर चालू सामन्यामध्ये त्या ठिकाणी रोहा संघ विजयी झाला. या सामन्यामध्ये पराभूत झालेला संघ म्हणजे खारीकपाडा. खारीकपाडा संघाचा प्रतिनिधी कोणीतरी या आणि उत्कृष्ट खेळ करणारा ओंकार मेस्त्री आपण देखील आपला सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे. ओंकार मेस्त्री आपण यायचं आहे आणि आपला सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे. मैदान क्रमांक 2 वर चालू सामना होता त्याच्यामध्ये या तिसरी चढाई समाधान मोरे. समाधानकारक चढाया या ठिकाणी केल्या जात आहेत. मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पनवेल स्पोर्ट पनवेल वर्सेस खाराबोली जयमान खाराबोली हा सामना खेळला जातो. वादळ खारीकपाडा या, ओंकार मेस्त्री आपण देखील या, आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे, जे अर्थात या ठिकाणी बाबू वाडकर यांच्याकडून देण्यात आलेलं आहे आणि पराभूत संघासाठी आराध्य जयदीप भगत यांच्याकडून सन्मान चिन्ह देण्यात आलेलं आहे. समत्र विकी इकडे बोनस आणि इकडे 1 2 3 3 गोल. दुसऱ्या फेरीपासून नव्हे तर पहिल्या फेरीपासूनच या प्रत्येक सामन्यामध्ये संघर्ष निर्माण करणारी कबड्डी मात्र सुरू झाली आहे. या वर्षीची सुरुवात एक जबरदस्त सुरुवात आपण पाहतोय. यापुढे होणाऱ्या प्रत्येक स्पर्धा ही अशाच दिमागदार पद्धतीने होती यात क्षमताच नाहीये.
बस ठेवून आहे पाहिलं तर संपलं. थोडासा बदल होतोय. मैदान क्रमांक 2 वर चालू सामना आहे टीबीएम कारावी वर्सेस जय हनुमान धेरण. हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल गावदेवी मुंडाणी वर्सेस मरीदेवी धेरण आणि 1 वर होणारा सामना असेल पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस खारामोली. हा मैदान क्रमांक 1 वर होईल. मैदान क्रमांक 1 वर यापुढे होणारा सामना असेल पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस खारामोली. आपण मैदान क्रमांक 1 वर आपल्याला खेळायचं आहे. तर मैदान क्रमांक 2 वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी गावदेवी मुंडाणी वर्सेस मरीदेवी धेरण आपण त्या ठिकाणी खेळायचं आहे. जवळपास मैदान क्रमांक 2 वर देखील आपण टीबीएम कारावी आणि जय हनुमान धेरण हे दोनही संघ पाहतोय. 2-3 इकडे मात्र काहीसा पारडा जड होते ते पांडवादेवी रायवाडी या संघाच्या बाजूनं. मित्रांनो, जरा प्लीज सहकार्याची अपेक्षा आहे प्रत्येक संघाकडून या ठिकाणी आम्हाला.